आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। शासनाच्या अन्यायकारक धोरणामुळे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांवरती मोलमजुरीची वेळ आली आहे। 30 वर्ष सेवा करून पेन्शन मिळत नाहीये, त्यामुळे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतोय आणि त्यामुळे शासनानं जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष सुदाम वराट यांनी केली आहे। जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपाच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी संपकरी कर्मचाऱ्यांच्या वतीनं जामखेड तहसील कार्यालयावरती पेन्शन दिंडी काढण्यात आली। तर यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र पाडळे, ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे तसेच माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष सुदाम वराट, सचिव संतोष पवार, मोहन यादव, दत्तात्रय राजमाने, अनिल देडे, उपाध्यक्ष जाकीर शेख, सहसचिव भागवत सांगुणे, कैलास वराट, राघवेंद्र धनलगडे तसेच अमोल भोंडवे, खजिनदार हनुमंत वराट, अर्जुन रासकर, मयूर भोसले, बबन राठोड, रोहित घोडेस्वार तसेच त्र्यंबक लोळगे, अतुल दळवी, महसूलचे नंदुरबार गव्हाणे, रवींद्र शेटे, विकास मोराळे, तलाठी संघाचे तालुका अध्यक्ष सुजित गोडगे तसेच रमेश कांबळे, दादा शेख, सरफराज शेख, विलास आजबे, आरोग्य विभागाचे मुबारक शेख, संपत घंटे तसेच लहू जेदे, निलेश खाडे, चंद्रकांत वनवे, सागर गुंड यांच्यासह शिक्षण, महसूल, आरोग्य विभागामधील अनेक कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते। मंगळवारी 21 एप्रिलपासून राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे। या संपामध्ये राज्यामधील तब्बल 17 लाख कर्मचारी सहभागी झाले आहेत। जामखेड तालुक्यातील शिक्षक, शिक्षकेतर, आरोग्य, महसूल यासह अनेक विभागामधील कर्मचारी सहभागी झाले आहेत। त्यामुळे 3 दिवसांपासून शाळा, तहसील कार्यालय, कृषी आरोग्य विभागाची कार्यालये ठप्प झाली आहेत। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असा निर्धार समन्वय समितीच्या वतीनं व्यक्त करण्यात आलाय। तर सकाळी 10 वाजता टाळ पकवाज घेऊन सर्वजण तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये दाखल झाले। शासनाला जाग आणण्यासाठी या ठिकाणी घोषणा देत टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये मागणी केली आहे। त्यामुळे संपूर्ण तहसील परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पेन्शन दिंडी काढणं हे आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं एक प्रभावी आंदोलन आहे। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी वारकरी पद्धतीचा वापर करून ही दिंडी काढली होती। आमची पेन्शन आम्हास द्या, जुनी पेन्शन लागू करा अशा आशयाची भजनं आणि अभंग याद्वारे गायली आहेत। त्यामुळे तहसील कार्यालयामध्ये पेन्शनचाच आवाज घुमलाय। 21 एप्रिल पासून आज जवळजवळ तिसरा दिवस आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 17 लाख कर्मचारी आम्ही बंधू भगिनी या ठिकाणी संपावर आहोत। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या जुन्या पेन्शनपासून त्या वेगवेगळ्या ज्या मागण्या आहेत त्या मायबाप शासनाच्या दरबारी आम्ही 3 दिवस झालं मांडत आहोत। काल त्या ठिकाणी चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये काही विषय त्या ठिकाणी चर्चेमध्ये विषय घेतले गेले, परंतु आज पुन्हा आमच्या जिल्हा पातळीवर आम्हाला सांगण्यात आले की आज परत दुपारी या ठिकाणी ते बसणार आहेत। तरी आज या ठिकाणी सर्व आरोग्य क्षेत्रातील असतील, महसूल क्षेत्रातील असतील, ग्रामसेवक बांधव असतील, बंधू भगिनी, शिक्षक बंधू भगिनी असतील आणि ज्या ज्या संघटनांनी या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिला ते सर्व या ठिकाणी आम्ही जमलेत आहोत। आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी मायबाप सरकारला एकच विनंती की आमची जी जुनी पेन्शन आहे, जी म्हातारपणाची काठी, ती आम्हाला हक्काची जिच्यासाठी संपूर्ण आयुष्य आम्ही या ठिकाणी आम्ही संघर्ष केला आहे, त्या ठिकाणी आम्हाला ती मिळावी, ती एक आम्ही हक्काची मागणी करतोय की आयुष्यभर काबाड कष्ट केल्यानंतर ज्यावेळेस माणूस थकतो त्या ठिकाणी त्याला त्या आयुष्याची शिदोरी ती मिळावी, एवढीच या ठिकाणी सर्वांच्या वतीनं मायबाप सरकारच्या चरणी या ठिकाणी आम्ही विनंती करतोय। धन्यवाद। राज्यव्यापी शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संपाचा तिसरा दिवस आहे। सरकारला जाग आणण्यासाठी वेळोवेळी सरकारने आमची फसवणूक केलेली आहे। आमची मागणी आहे जुनी पेन्शन मिळावी, परंतु शासनाने पेन्शनमध्ये इतके प्रकार केलेत आणि तेही देत नाहीत। आमच्याकडे अनेक कर्मचारी असे आहेत ते 25-30 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झालेले आहेत। त्यांना 2-2 वर्ष झालं, 2 वर्षे सेवानिवृत्त झालेत, 5ही पैसे मिळाले नाहीत। शासन पूर्ण फसवणूक करत आहे। आज मोलमजुरी करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। ते शेतात मोलमजुरी करतात, आयुष्यभर सेवा करायची आणि परत सेवानिवृत्त झाल्यानंतरही मोलमजुरी करायची। हे अत्यंत निर्दयी शासन। याला जाग आणण्यासाठी आज आम्ही पेन्शन दिंडी आयोजित केलेली आहे। तर या ठिकाणी सर्व कर्मचारी उपस्थित आहेत, तर ते शासनाला निवेदन देणार आहोत आणि जोपर्यंत आम्हाला पेन्शन मंजूर होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच चालू राहणार आहे असं सर्वांच्या वतीने मी जाहीर करतो। अशोक वीर, C24 तास, जामखेड।